शुभं करोति। काय झालंय? अनु काकूनी पोल्या पाठवल्यात. तुम्ही निघाला असाल ना म्हणून घाईघाईने पाठवलं. म्हणाला भाजी हवी असेल तर 5 मिनिट थांबावं लागतील. नकोयत आम्हाला पोळ्या, घेऊन जा परत. प्राची, अगं आईने एवढं करून पाठवलेत तर घे ना. घे तुझ्या वाटणीच्या. तुझ्या आईने केल्यात, मला नकोयत. 12 वर्ष मुलीची कॅन्सरची यशस्वी झुंज. देव तरी काय बाई, ज्यांच्या पुढे अख्खं आयुष्य पडलंय त्यांच्या बाबतीत असं वागतो. पण कॅन्सर मधून कोणी वाचत नाही असं म्हणतात ना. तुला काय माहित? तू काय डॉक्टर आहेस कॅन्सरची? असं म्हणतात काहीतरी ऐकीव माहितीवरती विश्वास ठेवायचा. एवढा येतं 4 पुस्तकं घरी आण आणि वाच आणि मग बोल ना. काहीतरी बोलते म्हणे कॅन्सर मधून. अहो पण तुम्हाला चिडायला काय झालं एवढं? एक भांडण काय झालं, सगळे स्वतःच्या कोशात जाऊन बसले. जाऊ दे रे, कामात असतील आपापल्या. आणि काय दिवसभर दाराशी उभे राहतील की काय माझ्या स्वागतासाठी? मी कोणी पाहुणी आहे का माझं कोणी स्वागत करायला? तुम्ही तूच कॅम्पची आठवण करून दिलीस म्हणून सांगतो. तू कॅम्पवरून आलीस तेव्हा आईने दृष्ट नव्हती काढली तुझी. आज निदान भाकर तुकडा तरी ओवाळून टाकायला हवा होता की नाही? तेव्हा मी 15 दिवसांसाठी गेले होते. की माझ्या कारण नको देऊस. आता खरी गरज आहे भाकर तुकडा ओवाळून टाकायची. कुणी खेळायचा नाही, आवाज करायचा नाही. तुमची खोली छाकछूक लावून ठेवलेली आहे. तुम्ही इथं गप आराम करायचा. इथं पुस्तकं मांडून ठेवलेली आहेत, वाचायची नाही. इथं पडून राहायचा. हा, आणि ही घंटी काय लागलं की वाजवायची आणि मला बोलवायचा. हॅलो हॅलो. अरे अरुण काका, काय झालंय तुझ्या आवाजाला? तू आलीस का घरी? हो, नुकतीच. तू फक्त काळजी घे नीट स्वतःची. हा, औषधं वगैरे नीट वेळेवरती घे जा. काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. काका, तू प्रूफ तपासता बोलतोयस का? अरुण काका, तू काळजी करू नकोस. मला आता खूप बरं वाटतंय. भांडून झालं ना की सगळी माणसं परत एक व्हायची, एकमेकांना समजवायची, प्रेमानं घास भरवायची. पण आता असं काय पण उरलेलं नाही. सगळं बदललेलं. चहा, नाश्ता, जेवण नौकर आहे का अनुवहिनी? 4 पैसे टाकले ना की चहा सुद्धा बाहेर मिळतो. पैसे वाचून करायचंय काय तुला ना मला? घाल कुत्र्याला. तसंही अण्णा म्हणालेत ना की चुली वेगवेगळ्या करा. आजवर अण्णांचा शब्द या घरासाठी प्रमाण होता. मग आज तरी तो कशाला मोडा? नाही आले ना तुझ्या घरातले एकत्र? मी सांगत होतो की बया, दुरावलेली नाती पुन्हा जोडता येत नाहीत. चूक, साफ चूक. अरे ती बेट मी केव्हाच जिंकले. जिंकलीस? नक्की? खरंच? तुझ्या घरातले पुन्हा एकत्र आले? म्हणजे काय? अरे त्या दिवशी हाईटच झाली. मी प्रत्येकाला ना रूम मध्ये जाऊन सांगितलं, अण्णांसाठी आपण 1 दिवस जेवायला एकत्र येऊया. अरुण काका आणि विवेक काकाची पुन्हा गट्टी झाली. मग काय, शशांकचे पीजे चालू झाले. आम्ही सगळ्यांनी इतकी मजा आणि मस्ती केली ना. अरुण काका विवेक काकाच्या छोट्या छोट्या भांडणांना पुन्हा सुरुवात झाली. हसून हसून ना आमच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. अण्णांना गावाला जाताना खूप बरं वाटलं. किंवा तू ग्रेट आहेस, युनिक आहेस. शुभं करोति.